नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपलं 3rd चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजेच धारा विद्युत. आता इलेक्ट्रिसिटी आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे काही वेगळं सांगायला नको. पाहतो की हॉस्पिटल्स, बँक्स, स्कूल्स या सगळीकडे आताचे जे मोठे मोठे टॉवर बिल्डिंग्स आहेत तिथे सुद्धा एक जनरेटर ठेवून दिलेला असतो. कशासाठी? जर कधी इलेक्ट्रिसिटी नसेल तर जनरेटर वापरून ती पुन्हा सुरू केली जाते. म्हणजे एवढी इलेक्ट्रिसिटी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. वी डिपेंड ऑन इट फॉर ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन अवर डे टू डे लाईफ. या गोष्टींसाठी आपण त्या इलेक्ट्रिसिटीवर म्हणजेच विद्युत ऊर्जेवरती अवलंबून असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक उपकरणं आपण वापरतो की वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, गीझर. देर आर सो मेनी ॲप्लायन्सेस विच रन ऑन इलेक्ट्रिसिटी. अशी अनेक उपकरणं इलेक्ट्रिसिटीवरती चालवतो आपण आणि दीज ॲप्लायन्सेस सेव्ह अवर टाईम अँड लेबर. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी ही उपकरणं आपण वापरतो. पण ती उपकरणं कशावर चालतात? तर ती चालतात इलेक्ट्रिसिटीवरती. कॅन से दॅट इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. आजकाल आपल्या जीवनामध्ये विद्युत ऊर्जा ही अतिशय महत्त्वाची झालेली आहे. तर नॉट ओन्ली ह्युमन बीइंग्स बट सम ॲनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. फक्त मानव प्राणीच नाही तर काही इतर प्राणीसुद्धा इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत ऊर्जेचा वापर करतात. उदाहरणार्थ फिशेस सच ॲज ईल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. उदाहरणार्थ ईलसारखे जे मासे त्या शरीरामधून विद्युत प्रवाह सोडत असतात त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी आणि त्यांच्या स्वसंरक्षणासाठी ते त्याचा वापर करतात. त्याशिवाय आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये कुठे कुठे वीज पडते आणि खूप नुकसान झालेलं आपण लाईटनिंग इज द एक्झाम्पल ऑफ नॅचरल इलेक्ट्रिसिटी. ही जी वीज नैसर्गिक विद्युत ऊर्जेचं ते उदाहरण आहे. विद्युत ऊर्जा निर्माण कशी होते तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्ही म्हणाल की जलविद्युत केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र, अणुविद्युत केंद्र या ठिकाणाहून आपल्याला विद्युत ऊर्जा आपण निर्माण करत असतो. मग जलविद्युत केंद्रांमध्ये पहा, इथे हे जलविद्युत केंद्र म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटवरून पाणी पडत असतं खाली आणि त्याच्यावरती टर्बाईन्स फिरून मग त्याच्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. तर म्हणजे वरून खाली पाण्याचा प्रवाह पडत असतो. मग आता हा प्रवाह या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. तसाच विजेचा सुद्धा प्रवाह असतो. आता त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीबद्दल पुढे पाहण्याच्या आधी आपल्याला पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच आणि विभवांतर याच्याबद्दल जाणून घ्यायला हवं. आता त्यासाठी आपल्याला हे एक एक्सपेरिमेंट बघायचं आहे. इथे काय दिसतंय तुम्हाला? तर 2 बॉटल्स आहेत. 2 बॉटलमध्ये पाणी भरलं आहे. एक बॉटल जरा उंचावर ठेवलेली आहे आणि एक थोडी खाली आहे. 2 बॉटल्स आर देअर अँड 1 क्लॅम्प इज यूज्ड इन अ रबर ट्यूब. एक चिमटा लावलेला आहे रबर ट्यूबवरती आणि मग इथे तुम्हाला दिसतंय काय की जर चिमटा लावला असेल तर पाण्याचा प्रवाह वाहणार नाही. चिमटा आपण काढला तर वरच्या बॉटलमधून खालच्या बॉटलमध्ये पाण्याचा प्रवाह सुरू राहील. मग आता हा जो फ्लो ऑफ वॉटर आहे तो कायम सुरू राहणार आहे का? वरच्या बाटलीतलं सगळं पाणी इकडे खालच्या बॉटलमध्ये येणार आणि वरची बॉटल रिकामी होईल असं वाटतंय का तुम्हाला? तर अर्थातच नाही. काय होणार की जोपर्यंत मध्ये असलेल्या पाण्याची लेव्हल सेम होत नाही तोपर्यंत हा वॉटरचा फ्लो म्हणजे पाण्याचा प्रवाह सुरू राहतो वरतून खाली. ही लेव्हल सेम होईल म्हणजे पातळी समान होईल पाण्याची, तेव्हा हा पाण्याचा प्रवाह बंद होतो. जस्ट लाईक वॉटर, द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉईंट्स डिपेंड्स ऑन ए काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेव्हल ॲट दोज पॉईंट्स. दीज लेव्हल इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग जसं इथे पाण्याच्या प्रवाहाचं आहे तसंच
विद्युत प्रभार जो आहे तो सुद्धा विद्युत पातळीवर, आणि त्या विद्युत पातळीलाच आपण म्हणतो विद्युत विभव. म्हणजे जशी पाण्याची पातळी इथे महत्त्वाची आहे तसंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हा प्रवाह कसा सुरू राहतो प्रभाराचा, म्हणजे चार्ज कसा फ्लो होतो, तर ए पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम ए पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू ए पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. धनप्रभार जो आहे तो जास्त पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शियलकडे जात असतो. पण आपण काय पाहिलेलं आहे, वी हॅव सीन अर्लियर दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रिसिटी ही मुळे फ्लो होते, तर इलेक्ट्रिसिटीचा फ्लो म्हणजेच इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असतो. आणि इलेक्ट्रॉनवर कुठला प्रभार असतो, तर ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉन हॅज नेगेटिव्ह चार्ज पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. आणि मग आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स हे कमी पोटेन्शियलकडून, कमी विभवाकडून जास्त विभवाकडे वाहत असतात. ए लाइटनिंग स्ट्राइक इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल ऑन द क्लाउड्स टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल ऑन द क्लाउड. लाइटनिंग जी होते म्हणजेच वीज जेव्हा पडते तेव्हा ती सुद्धा आकाशामध्ये कमी विभव असतं आणि जमिनीवर जास्त असतं. इन द स्काय देर इज ए लो पोटेन्शियल अँड ऑन द लँड देर इज ए हाय पोटेन्शियल. कमी विभवाकडून जास्त विभवाकडे ती विद्युतधारा वाहते, वीज पडते. म्हणजेच द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ॲट 2 पॉईंट्स ए अँड बी इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम. आणि मग हे जे विभवामधला फरक आहे, जो डिफरन्स आहे दोन्ही पोटेन्शियलमधलाच, त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवातला फरक म्हणून त्याला आपण विभवांतर असं म्हणतो. तर इथे या डायग्रॅममध्ये बघा, दोन कंडक्टर आहेत, ए कंडक्टर अँड बी कंडक्टर. कंडक्टर ए इज ॲट ए हायर पोटेन्शियल दॅन कंडक्टर बी. कंडक्टर जो आहे त्याचं पोटेन्शियल हाय आहे, बीचं पोटेन्शियल लो आहे. आपण आता बघितलं इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, तर लो पोटेन्शियलकडून हाय पोटेन्शियलकडे. म्हणजेच या ठिकाणी बीकडून एकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहे. कधी फ्लो होतील, व्हेन धीस टू आर कनेक्टेड बाय ए कंडक्टिंग वायर. जर हे दोघांना आपण कंडक्टिंग वायरने जॉईंट केलं तर बी कंडक्टरकडून ए कंडक्टरकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो म्हणजेच इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे. दिस फ्लो विल कंटिन्यू अंटिल द 2 कंडक्टर्स ए अँड बी हॅव द सेम पोटेन्शियल. आता हा फ्लो कधीपर्यंत सुरू होणार आहे, जसं आपण पाण्याच्या बाबतीमध्ये बघितलं होतं की पाण्याची लेव्हल सेम झाली तर फ्लो थांबतो पाण्याचा. तसंच इथे सुद्धा काय होणार आहे, हा फ्लो कधी थांबेल, तर जेव्हा दोघांचं पोटेन्शियल सेम होईल. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणं हे महत्त्वाचं आहे. इफ देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स देन इलेक्ट्रिक करंट विल नॉट फ्लो. जर विभवामध्ये फरक नसेल म्हणजे विभवांतर नसेल तर विद्युतधारा वाहणार नाही. वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक ए पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ए पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. आता या कमी विभवाकडून जास्त विभवाकडे हा जो फ्लो होतो त्याच्यासाठी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या विद्युत क्षेत्राच्या म्हणजेच तिथे जे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे त्याच्या अपोजिट आपल्याला वर्क डन व्हायला पाहिजे, म्हणजे कार्य व्हायला पाहिजे. आता हा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो कोण क्रिएट करतं, तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो बऱ्याच वेळा आपण सेल वापरतो घड्याळामध्ये, बॅटरीमध्ये. तर हा सेल जो आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करत असतो. त्याच्या द डिफरन्स in potential between the positive and negative terminal of a cell is the potential difference of that cell. काय म्हटलेलं आहे, डिफरन्स इन द पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. सेलच्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह टर्मिनलमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल. नॉर्मल आपण जो सेल वापरतो तो 1.5 वोल्टचा असतो, त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेजचं सुद्धा सेल असतात, मोठे असतात ते. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज बाय केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इनसाइड द सेल. आता हे पोटेन्शियल डिफरन्स का क्रिएट होतं,
तर आपण 8वीला बघितलं होतं सेलचं स्ट्रक्चर कसं असतं ते. तर त्याच्यामध्ये असं रिॲक्शन होत असते, त्याच्यामध्ये जे काही घटक असतात, कॉम्पोनेंट असतात, त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि त्यामुळे तिथे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होत असतं. पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन मोशन and results in the flow of electricity through a conducting wire connected to the two ends of the cell. आणि मग हे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे निर्माण झालेलं आहे विभवांतर, ते विभवांतर काय करतं, इट सेट्स द इलेक्ट्रॉन्स इन मोशन, इलेक्ट्रॉन्सना गतिमान करतं आणि त्याचा परिणाम काय होतो, विद्युतधारा निर्माण होते जर तिथे कंडक्टिंग वायर असेल तर. जर आपण नुसता सेल घेतला तर विद्युतधारा निर्माण होते का, नाही. तो सेल जेव्हा आपण कंडक्टिंग वायरला जॉईंट करू तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट्स. एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभार हा ए बिंदूपासून ते बी बिंदूपर्यंत नेण्यासाठी जे काही वर्क डन होतं, म्हणजे जे काही कार्य होतं, त्यालाच इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात. म्हणजेच हा पोटेन्शियल डिफरन्स आपण कसं काढणार, तर वर्क डन अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. फॉर्म्युला काय झाला, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. आणि म्हणून पोटेन्शियल डिफरन्सचं जर युनिट बघितलं आपण तर 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल. वर्क आपण कशामध्ये मेजर करतो, जूलमध्ये. कार्य कशात मोजतात, जूलमध्ये. आणि प्रभार कशामध्ये मोजतो आपण, कुलोम्बमध्ये. म्हणून तिथे खाली सी घेतलेला आहे आणि म्हणून मग त्या युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टम इज व्होल्ट. विभवांतराचं एकक काय आहे, व्होल्ट. इथे तुम्हाला डायग्रॅम दाखवलेली आहे की फ्री इलेक्ट्रॉन्स हे त्याच्यामुळे कसा करंट पास होतो. फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रीली फ्रॉम ॲटम टू ॲटम. कंडक्टिंग सॉलिड जे आहेत, विद्युत वाहक धातू, त्याच्यामध्ये ॲटम कसे असतात आणि हे मुक्त इलेक्ट्रॉन कसे असतात हे आपल्याला इथे या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. आता इथे आपण बघितलं युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टम इज व्होल्ट. मग हे का नाव व्होल्ट दिलेलं आहे, तर इटालियन सायंटिस्ट होते व्होल्टो नावाचे. सन्मानार्थ त्यांनी पहिला इलेक्ट्रिक सेल तयार केलेला होता, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आपण पोटेन्शियल डिफरन्सला युनिट व्होल्ट असं दिलेलं आहे. हा व्होल्टाचा पहिला सिम्पल इलेक्ट्रिक सेल इथे दाखवलेला आहे. की जसं आपण बघा SI युनिटमध्ये डिस्टन्स आपण मीटरमध्ये कॅल्क्युलेट करतो, मेजर करतो. परंतु जर कमी अंतर असेल तर आपण मिलीमीटर घेतो, जास्त अंतर असेल तर किलोमीटर युनिट घेतो, खूप जास्त असेल तर. मग तसंच हे व्होल्टेज म्हणजे विभवांतर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर अगदी कमी विभवांतर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण मिली व्होल्ट किंवा मायक्रो व्होल्ट हे युनिट्स वापरतो. आणि लार्ज व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स एक्सप्रेस करण्यासाठी आपण किलो व्होल्ट किंवा मेगा व्होल्ट हे युनिट यूज करत असतो. 1 मिली व्होल्ट म्हणजेच 10⁻³ व्होल्ट अँड 1 मायक्रो व्होल्ट म्हणजेच 10⁻⁻6 व्होल्ट. 1 किलो व्होल्ट म्हणजे 10⁻³ व्होल्ट आणि 1 मेगा व्होल्ट म्हणजे 10⁻⁶ व्होल्ट. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे.